ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज पार्ट 2 सुरू करणार आहोत. त्याचा पार्ट 2 मधला फर्स्ट लेसन कुठला आहे? डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि मग आपला पुढची प्रॅक्टिस सेट जो आहे 37 तो स्टार्ट करूयात. इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर बिलो. वी सी डिव्हिजन्स ऑफ ए सर्कल मेड बाय इट्स डायमीटर्स. म्हणजे ह्या सर्कलमध्ये बघा एक डायमीटर आहे, त्यामुळे ते सर्कल किती पार्टमध्ये डिवाइड झाला आहे? 2 पार्टमध्ये. ह्याला 2 डायमीटर आहेत या सर्कलला, तो किती पार्टमध्ये डिवाइड झाला आहे? 4 पार्ट्समध्ये. ह्याला 3 डायमीटर आहे, मग तो किती पार्टमध्ये डिवाइड झाला आहे सर्कल? 6 पार्टमध्ये. आणि इथे 4 डायमीटर्स आहेत, म्हणजे तो किती पार्टमध्ये डिवाइड झाला आहे? 8 पार्ट्समध्ये. म्हणजे तुम्ही बघितलं की जेवढे डायमीटर्स वाढत आहेत तेवढे त्या सर्कलचे पार्ट्स पण वाढत आहेत, तेवढं तर सर्कल त्या पार्ट्समध्ये तेवढ्या पार्ट्समध्ये डिवाइड होत आहे. मग इथे बघा काय सांगितलं, इन फिगर ए 1 डायमीटर मेक्स किती पार्ट करत आहे सर्कलचे? 2 पार्ट्स. 2 डायमीटर्स किती पार्ट करत आहे? 4 पार्ट्स. 4 डायमीटर 8 पार्ट्स. म्हणजे इथे बघा रेशो कॉन्स्टंट आहे. रेशो आपण प्रपोर्शन आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे. कसं लिहिणार आहे आपण त्याचा रेशो दोन्हीचा? नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स. म्हणजे एक जर डायमीटर आहे तर तो सर्कल किती पार्टमध्ये डिवाइड होतो आहे? 2 पार्टमध्ये. 2 डायमीटर आहे तर 4 पार्टमध्ये. 3 डायमीटर काढले तर 6 पार्टमध्ये आणि 4 डायमीटर केले तर 8 पार्ट्समध्ये. हिअर द रेशो ऑफ द नंबर ऑफ डायमीटर्स द नंबर ऑफ डिव्हिजन रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे हा रेशो कॉन्स्टंट राहणार आहे. ह्याला तुम्ही 2ने डिवाइड केला तर काय येणार आहे हे? किंवा 4नी. 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे 1/2 हा रेशो कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. द नंबर ऑफ नोटबुक दॅट द स्टुडंट ऑफ ए गव्हर्नमेंट स्कूल रिसिव्ड इज शोन इन द टेबल बिलो. 15 मुलं आहेत, मग 15 मुलांना किती नोटबुक दिल्या आहेत? 90. 12 मुलांना 72, 10 मुलांना 60, 5 मुलांना 30. म्हणजे प्रत्येकाला 6-6 नोटबुक्स आल्या आहेत. इथे बघा रेशो कसा लिहिला आहे? नंबर ऑफ चिल्ड्रन अँड नंबर ऑफ नोटबुक्स. म्हणजे 15/90, 12/72, 10/60, 5/30. म्हणजेच काय आहे याचा रेशो काय आला आहे? तो कॉन्स्टंट 1/6. हा रेशो काय आहे? कॉन्स्टंट रेशो आला आहे. म्हणजे ह्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये तुम्ही काय शिकला की तुम्ही जर एक क्वांटिटी वाढवली तर दुसरी क्वांटिटीसुद्धा वाढणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक पेन समजा तुम्ही घेतला 10 रुपयाला, तर 2 पेनची किंमत काय असणार आहे? 20 रुपये. ती कमी होणार आहे का? नाही, वाढणारच आहे. 3 पेन घेतले त्याचे 30 रुपये होतील. 4 पेन घेतले त्याचे 40 रुपये होतील. तर डायरेक्ट प्रपोर्शनवर आपण एक एक्झाम्पल बघूयात. इथे बघा बुकमध्ये सॉल्व करून दिलं आहे. इफ 10 पेन्स कॉस्ट 60 रुपीज, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 13 सच पेन्स. 10 पेनांची किंमत दिली आहे तुम्हाला. 10 पेनची 60 रुपीज, तर 13 पेनची किती? म्हणजे माहीत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स म्हणणार आहे. लेट अस सपोज द कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज एक्स रुपीज. मग हे आपण लिहिताना इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये काय लिहायचं आहे? 10 पेनची 60 आहे तर 13 म्हणजे याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे कुठला प्रपोर्शन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग हे लिहायचं आहे तुम्ही, द नंबर ऑफ पेन्स अँड देअर कॉस्ट व्हेरी इन डायरेक्ट प्रपोर्शन. लेट अस एक्सप्रेस द रेशो अँड ऑब्टेन इन अँड इक्वेशन. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे? 60 किंमत आहे पेनाची. किती पेनांची? 10 पेनांची. मग किती किंमत असणार आहे? 13 पेनांची. तो एक ते आपण जे माहीत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स म्हणणार आहे. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ह्याचं. म्हणजे 10 × x इज इक्वल टू 13 × 60. मग 13 × 60 केलं. इथे बघा डायरेक्ट लिहिलेलं आहे 780. मग इथे एक्स फाइंड करायचा आहे. मग इथे आपण काय करणार? 10ने इथे डिवाइड करणार. मग इथे 10ने डिवाइड केल्यावर काय येतं आहे? 78 येतं आहे. 1 0 कॅन्सल होऊन काय येईल? 78/1. म्हणजेच काय येणार? एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 78. म्हणजे कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज ₹78. तर ह्या प्रॉब्लेमप्रमाणे आपल्याला हे बाकीचे 4 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. चला आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊ. इथे बघा लिहून ठेवलं आहे मी. पहिला क्वेश्चन बघा काय आहे? इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन्स. आता मग आपण सोल्युशनमध्ये काय लिहायचं आहे पहिले? हे तर डायरेक्ट प्रपोर्शन आहे, ते लिहायला लागेल आपल्याला. त्याच्या आधी आपण काय लिहायचं आहे? एक्स कशाला म्हणायचं आहे? ज्या 12 kg ओनियनची किंमत माहीत नाही आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स म्हणणार आहे. सो इथे लिहून घेऊ. लेट द कॉस्ट ऑफ 12 kg ओनियन्स बी रुपीज एक्स. ठीक आहे. आता काय करायचं आहे? द क्वांटिटी ऑफ ओनियन्स अँड देअर कॉस्ट इज डायरेक्ट प्रपोर्शन. मग ते आपण लिहून घ्यायचं आहे आधी. द क्वांटिटी. का डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे हे? कारण 7 kgची कॉस्ट 140 आहे, म्हणजे 12 kg याच्यापेक्षा जास्त असणार आहे. सो द क्वांटिटी ऑफ ओनियन्स अँड देअर कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजेच मग इक्वेशन काय तयार होणार आहे? 7 kg किती रुपीजला मिळत आहेत? 140.
इज इक्वल टू, मग 12 kg कितीला मिळणार आहे जे माहीत नाही आपण, त्याला आपण काय म्हणलं आहे, एक्स म्हणलं आहे. सो एक्स म्हणजे मग इक्वेशन काय तयार होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, 7x इज इक्वल टू 12 इंटू 140. मग आता इथे आपण एक्स फाइंड करायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्या 7ने इथे याला डिवाइड करायला लागेल दोन्हीकडे. सो आपण करूयात, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12 इंटू 140 डिवायडेड बाय 7. डिवाइड का केलं, कारण इथे 7x बरोबर मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनला राहणार आहे. सो 7ने आता 140ला डिवाइड होईल का, होईल. सो 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 0 जा 0. म्हणजे आन्सर काय मिळालं आहे, 12 इंटू 20. मग 12 इंटू 20 केल्यावर किती मिळतं आहे, 240. म्हणजे आपल्याला किंमत काय मिळाली एक्सची, 240. सो आपण हे लिहूयात, वी मस्ट पे रुपीज 240 फॉर 12 kg ओनियन्स. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. चला सेकंड एक्झाम्पल बघा. इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. म्हणजे 600 रुपयाला 15 bunches येत आहेत, तर 1280 रुपयाला किती येतील. मग तर ह्याचं आपण इक्वेशन तयार करून घेऊ. त्याच्याकरता आपल्याला पहिले काय लागणार आहे, जे फीड आपल्याला माहीत नाही आहे किती येणार, त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. सो हे लिहून घेऊ, लेट द नंबर ऑफ bunches of feed 1280 rupees will buy B X. ठीक आहे, जे माहीत नाही आपण त्याला काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. मग आता हे कुठलं प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे 600ला तर 15 bunches येतील, तर 1280 रुपयेला जास्त bunches येतील, म्हणजे काय झालं, हे डायरेक्ट प्रपोर्शन. सो ते लिहून घेऊ, द नंबर ऑफ bunches and their cost are in direct proportion. मग इक्वेशन काय तयार होणार आहे, देअरफॉर 600ला किती bunches येत आहेत, 15. मग 1280ला किती येतील, एक्स येतील, जे आपल्याला माहीत नाही आहे. मग आता इक्वेशन काय तयार झालं, देअरफॉर 600x इज इक्वल टू 1280 इंटू 15. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय, हे 600 इकडे जाणार आहेत, इथे मल्टिप्लिकेशनला तिकडे गेल्यावर काय राहणार आहे, डिव्हिजनला, इंटू 15 अपॉन 600. सो एक 0 आणि हा 0 कॅन्सल होईल, 60 राहिलं, 60, 15 1 जा 50, 15 4 जा 60 येईल. म्हणजे इज इक्वल टू काय राहिलं, हे 128 अपॉन 4 राहिलं. मग या 4ने पण याला डिवाइड होईल, कारण शेवटी 28 आहे. सो 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 2 जा 8. म्हणजे इज इक्वल टू काय झालं आहे, 32. म्हणजे किती bunches येतील 1280मध्ये, 32 bunches. सो ते आपण लिहून घेऊ इथे, देअरफॉर रुपीज 1280 कॅन बाय 32 bunches. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. फॉर 9 cows 13 kg 500 grams of food supplement are required every day in same proportion. How much will it needed for 12 cows? in same proportion म्हणजे काय, एवढंच फूड ह्या 9 cows लागणार आहे. मग 12 cowsला ह्याच क्वांटिटीमध्ये किती फूड लागेल, तर ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे कुठलं प्रपोर्शन झालं, डायरेक्ट प्रपोर्शन. सो आधी हे लिहून घेऊ, लेट द क्वांटिटी ऑफ फूड रिक्वायर्ड बी एक्स kg. किती आपल्याला माहीत नाही आहे, जे माहीत नाही ते आपण काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. सो लेट द क्वांटिटी ऑफ फूड रिक्वायर्ड बी एक्स kg. सो देअरफॉर आपण काय लिहिणार आहे इथे, क्वांटिटी ऑफ फूड required and number of cows are in direct proportion, and number of cows are in direct proportion. मग आता कसं लिहिणार आपण,
9 काऊजला किती लागतं आहे फूड 13. आपण हे कसं लिहू शकतो 13.5 इज इक्वल टू 12 काऊजला किती लागणार आहे एक्स, हे आपल्याला माहीत नाही आहे. सो देअरफॉर 9x इज इक्वल टू 12 इंटू 13.5. सो देअरफॉर x इज इक्वल टू 9 इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो 12 इंटू 13.5 अपॉन 9. ठीक आहे. आता ह्याचं आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया 12 इंटू 13.5चं. इथे मी साईडला करून दाखवते. 135 इंटू 12 पॉईंट आपण नंतर देऊयात. ठीक आहे. सो 12 इथे 2 5 जा 10 कॅरी ओव्हरला 1 2 3 जा 6 प्लस 1 इज 7 2 1 जा 2. इथे येणार आहे 0 1 5 जा 5 1 3 जा 3 1 1 जा 1. सो इथे 7 प्लस 5 इज 12 कॅरी ओव्हरला 1 3 प्लस 3 इज 6 आणि 1 इथे येणार आहे. आता पॉईंट कुठे येणार आहे एका डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहे एक नंबर आहे. सो 162 नंतर इथे येणार 0च्या आधी एक इथे पॉईंट येणार डेसिमल फ्रॅक्शनचा. सो काय आन्सर आला आहे 162. सो 162 डिवायडेड बाय 9. मग आता हे बघा 9 ने डिवाइड होईल का 6 प्लस 2 इज 8 8 प्लस 1 इज 9 म्हणजे होईल 9 ने डिवाइड याला. सो हे आपण करून घेऊ 9 1 जा 9 इथे येणार आहे 9 1 जा 9. पुढे कुठला नंबर तयार होणार आहे म्हणजे हे बघा 16 मायनस 9 केल्यावर किती राहिले इथे 7 म्हणजे पुढचा नंबर कुठला तयार झाला 72. सो 9 8 जा 72 म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 18. सो आपण इथे आन्सरमध्ये काय लिहून घ्यायचे खाली देअरफॉर 18 kg ऑफ फूड सप्लिमेंट विल बी नीडेड फॉर 12 काउज. चला नेक्स्ट बघूयात 4th क्वेश्चन. चला नेक्स्ट बघा काय आहे. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच 8 क्विंटल्स कॉस्ट म्हणजे 8 क्विंटल्स कॉस्ट म्हणजे नक्कीच 36,000पेक्षा कमी लागणार आहे. आपल्या आता कुठले प्रॉब्लेम चालले डायरेक्ट प्रपोर्शनचे. जर आपली क्वांटिटी म्हणजे नंबर वाढला तर आपली क्वांटिटी वाढणार आहे किंवा रुपीज वाढणार आहेत आणि जर कमी झालं तर ते कमी होणार आहेत. म्हणजे इथे 12 क्विंटलला 36,000 आहे म्हणजे 8 क्विंटलला नक्कीच कमी लागतील. तर त्याआधी लिहून घेऊ आपण लेट कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन बी रुपीज एक्स. जे आपल्याला माहीत नाही ते आपण काय म्हणणार आहे एक्स म्हणणार आहे. आणि आता आपण काय लिहून घ्यायचं आहे कुठल्या प्रपोर्शनमध्ये आहे. सो क्वांटिटी ऑफ सोयाबीन and its cost are in which proportion? Direct proportion. चला मग इक्वेशन कसं तयार होणार आहे देअरफॉर 12 क्विंटल कितीला मिळत आहेत 36,000ला. सो 8 क्विंटल कितीला मिळतील जे माहीत नाही ते काय येणार आहे एक्स येणार आहे. सो हे होईल मल्टिप्लिकेशन. Therefore 12x is equal to 8 into 36,000. So therefore x is equal to 8 into 36,000 divided by 12. चला आता म्हणजे 36ला आपल्याला 12 ने डिवाइड होईल माहिती आहे. 12 किती आहे 12 3 जा 36. सो 12 1 जा 12 12 3 जा 36 आणि पुढचे 0 तसेच. ठीक आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे 8 इंटू 3000 म्हणजेच किती येणार 8 3 जा 24,000. सो आता फायनल आन्सर आपण काय लिहिणार आहे देअरफॉर कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज रुपीज 24,000. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. 2 mobiles cost 60,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobiles? म्हणजे कॉस्ट नक्कीच वाढणार आहे. 2 मोबाईलची 16,000 आहे म्हणजे 13ची त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे कुठलं प्रपोर्शन झालं डायरेक्ट प्रपोर्शन. सो आधी जे माहीत नाही आहे 13 मोबाईलची कॉस्ट आहे आपण त्याला आपण काय म्हणणार आहे एक्स. सो लेट मनी रिक्वायर्ड
टू बाय 13 मोबाईल्स. बी काय म्हणूयात त्याला आपण, एक्स. ठीक आहे. आणि यात प्रपोर्शन कुठलं आहे, नंबर ऑफ मोबाईल अँड देअर कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. चला, म्हणजे आता इथे आपल्याला काय सांगितलं ते लिहून घेऊ. इक्वेशन कसं तयार होणार आहे, 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज. सो 13 मोबाईल कॉस्ट हाऊ मच, काय म्हणलं आहे आपण त्याला, एक्स म्हणलं आहे. सो हे इक्वेशन तयार झालं. आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. देअरफॉर 2x इज इक्वल टू 13 इंटू 60,000. सो देअरफॉर x इज इक्वल टू 2 इथे काय होणार आहे, डिव्हिजनला जाणार आहे. सो 13 इंटू 16,000 डिवायडेड बाय 2. सो 2ने 16,000 डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 8,000. 2 8 जा 16 आणि 0 0 0. सो इज इक्वल टू 13 इंटू 8,000 आलेलं आहे. सो 13 8 जा किती, 104 आणि पुढचे 3 0 तसेच राहतील. सो ही कॉस्ट किती आली आहे, 13 मोबाईलची ही कॉस्ट आली आहे. सो आपण लिहून घेऊ, मनी रिक्वायर्ड to buy 13 mobiles is रुपीज किती आले थे, 1,04,000. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 37 संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 38 जो आहे तो इन्व्हर्स प्रपोर्शनवर आहे. त्याचं पण मी आधी एक्सप्लेनेशन देईल आणि मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.